मुंबई इंडियन्समध्ये पडली उभी फूट. हार्दिक पंड्या वाद पुन्हा चव्हाट्यावर. सोशल मीडियावर अफवांचा स्फोट झालेला आहे. तर खरंच त्यांच्यामध्ये उभी फूट पडलेली आहे का? हार्दिक पांड्या पुन्हा वाद सुरू झाला आहे का? हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मुंबई इंडियन्सच्या तंबूत अंतर्गत वादाच्या चर्चांनी क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवली आहे. सलग 2 सामन्यातून बाहेर असलेला कर्णधार हार्दिक पांड्या सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. संघात सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा रंगत असतानाच हार्दिकने इंस्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली. आता तर आणखी एक नवा दावा समोर आला आहे. हार्दिकने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाही अनफॉलो केल्याची चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणाला तेव्हा अधिक हवा मिळाली जेव्हा सोशल मीडियावर काही युजर्सनी दावा केला की हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवरून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले होते. मात्र काही वेळानंतर त्याने मुंबई इंडियन्सला फॉलो केल्याचंही सांगितलं गेलं. काही काळ हार्दिकच्या फॉलोईंग लिस्टमध्ये मुंबई इंडियन्सचं नाव दिसत नसल्याचा दावा करण्यात आला होता. मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये मतभेद असल्याच्या अफवा आधीच जोरात असताना या अनफॉलो प्रकरणामुळे चर्चांना आणखी उधाण आलं. सध्या हार्दिकच्या इंस्टाग्राम फॉलोईंग लिस्टमध्ये मुंबई इंडियन्सचं नाव दिसत आहे. तो सध्या 151 अकाउंट्स फॉलो करत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आता आणखी एक मोठा दावा समोर आला आहे. हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना फॉलो करणं बंद केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चाहत्यांनी या गोष्टीचा संबंध संघातील कथित मतभेदाशी जोडायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हार्दिकच्या सध्याच्या फॉलोईंग लिस्टमध्ये रोहित आणि सूर्यकुमार यांची नावं दिसत नसल्याचंही सांगितलं जात आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर IPL 2026मध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 2 विकेट्सनी झालेल्या पराभवानंतर मुंबईचा प्लेऑफचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. लीग स्टेजमध्ये अजून 3 सामने बाकी असले तरी मुंबई संघ स्पर्धेतून आउट झाला आहे.